हा सामना 4 ओव्हरचा राहिला, याची कृपया नोंद घ्यायची. अपकमिंग कुठे आली नाही, आली नाही, सामन्याचं पहिलं शतक स्ट्राईकवर आपण रितेश याला बघतो, नॉन स्ट्राईकवर सुभाष नाईक आहेत. आणि पहिलं शतक नेहमीप्रमाणे गोलंदाज एडवर्ड उत्तनकर आपलं पहिलं शतक घेऊन येतोय. सामन्याचं पहिलं शतक नेहमीप्रमाणे गोलंदाज एडवर्ड उत्तनकर घेऊन येतोय. नॉन स्ट्राईकवर सुभाष नाईक आहे, स्ट्राईकवर रितेश आहेत आणि यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडण्यासाठी दिगंबर कोहली देखील उपलब्ध झालेले आहेत. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने टाकला जातोय. त्या जोखीम बेंडोमार यांच्याकडून क्षेत्ररक्षण 1 या धावसंख्येसाठी आपलं खातं उघडलं जाते. रितेश यांच्याकडून संघाचं देखील आणि स्वतःचं खातं देखील 1 या धावसंख्येने उघडलं जाते. 1 या 4 ओव्हरची मॅच आहे, ओनली 4 ओव्हर मॅच. सेमीफायनलचा सामना हा 4 ओव्हरचा आहे, याची कृपया नोंद घ्यायची. ऑफच्या दिशेने आपण पॉइंटच्या दिशेने एडवर्ड विष्णू याला बघतोय. पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न, अनिल कोहली याच्या हातात चेंडूचा झेल आहे, बघूया. आणि सोपा झेल पकडून अनिल कोहली यांनी फलंदाजाला इथं बाद केलेलं आहे, गोलंदाज एडवर्ड उत्तनकर यानं. आणि पहिला मोहरा इथं बाद होतोय 2 या धावसंख्येवर. मास्टर बी मड या संघाचा 1 या धावसंख्येत पहिला फलंदाज इथं बाद झालेला आहे. अनिल कोहली देखील तुम्ही त्याला देखील चांगलं बघताय की तो बराकर संघाचा कॅप्टन आहे आणि आपलं मुंबईचं न्यायालय आहे, त्याच्यामधून देखील तो त्याच्या न्यायालयामधून तो क्रिकेट सामने खेळतोय. सध्या त्याची बदली आता बँड्राहून चर्चगेटला झालेली आहे. क्रिकेट त्याच्या असं म्हणा की पुऱ्या याच्यामध्ये बॉडीमध्ये त्याचा मुलगा देखील इथं आलेला आहे. लहान मुलांना विनंती ग्राउंडच्या बाहेर यायचंय, लहान मुलं प्लीज. पुन्हा एकदा गोलंदाज एडवर्ड आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. फलंदाज अमित सातारे ज्याचा बर्थडे देखील आहे, मात्र बर्थडे त्याचा सेलिब्रेट केलेला नाहीये. पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने येतो, जोखीम नाही, मला वाटतं स्वतः एडवर्ड उत्तनकर तिथं फॉलो थ्रू मध्ये जातोय आणि धाव मिळणार नाहीये. चेंडू जातोय डॉट. 4 ओव्हरची मॅच, पहिला शतक मैदानावर चालू आहे. धाव संख्या झाली ती 1 खेळाडू बाद 1 या धावसंख्येवर. तिसरा चेंडू टाकला गेलेला आहे. चौथ्या चेंडूचा खेळ इथं मैदानावर सुरू होतोय. एडवर्ड उत्तनकर राईट हॅम ओव्हर द विकेट मारा, पुन्हा एकदा गोलंदाजासाठी सज्ज. पुन्हा एकदा चेंडू बघूया, विष्णू याच्या तोडावरून चेंडू येतोय. 1 धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेला धावतायत. दुसरी देखील धाव पूर्ण झालेली आहे आणि तिथं बघूया तिसरी धाव घेण्याच्या याच्यामध्ये आणि बघा तिसरी धाव देखील इथं पूर्ण झालेली आहे. याचा अर्थ की रितेश याने एक जीवदान दिलेलं आहे. दयानंद यांनी 4च धावसंख्या झाले. त्याला येणाऱ्या फलंदाजीमध्ये काय आपण बघतोय प्रमोद देखील आहे, येणारा खेळाडू 35 इथं तयार देखील राहुल देखील आहे. फलंदाजी खूप मजबूत आहे खरं. मडवी संघामध्ये सर्व खेळाडू इथं उपलब्ध झालेले आहेत. एडवर्ड याचा पुढचा चेंडू ऑन साइडला वळवला जातो. चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बघूया, 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेला एडवर्ड आणि मात्र आता फलंदाज इथं बाद होतोय. दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये 5 या धावसंख्येवर दुसरा नंबरचा फलंदाज इथं मडवी संघाचा बाद होतोय 5 या धावसंख्येवर. दुसरा फलंदाज मडवी संघाचा बाद होतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिलं शतक प्रगतीशीर आहे. धावसंख्या झाली ती 5, 2 बाद 5 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज एडवर्ड उत्तनकर आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आता मात्र डावखुरा फलंदाज प्रमोद पाटील स्ट्राईकवर येतोय नंबर 4 वर. कारण हा सेमीफायनलचा सामना आहे आणि या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आपण बघतोय की मड बी संघ आणि मनोरी मास्टर संघ 2 संघ इथं झूज देताना बघतायत. कारण याच्यामध्ये 2 ट्रॉफी आहेत. याच्यामध्ये जो सामना जर जिंकला त्याच्यामध्ये 1 ट्रॉफीचा तरी मानकरी ठरू शकेल असा हा सामना इथं बघायला मिळतोय. जबरदस्त असं हे आयोजन श्री गावदेवी क्रिकेट क्लब शिंपोली गाव यांनी हे केलेलं आहे. चांगला चेंडू आणि इथं पहिलं शतक पूर्ण झालेलं आहे. चांगली गोलंदाजी एडवर्ड उत्तनकर यांच्याकडून आणि पहिल्या षटकामध्ये धाव संख्या झाली ती फक्त 5. बघा एडवर्ड उत्तनकर याला मी गेली मला वाटतं
20 वर्ष झाले बघतोय, चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी देखील तो करतोय. व्यावसायिक क्रिकेटर नाहीये, स्वतःची बोट आहे, मात्र त्याला स्वतःच्या बोटीवर जावं लागते. त्याच्यानंतर येणारा जो वेळ आहे तो क्रिकेटमध्ये घालवतोय. पहिल्या शतकाचा खेळ संपलाय, धावसंख्या झाली ती 5. एक शतकाचा खेळ संपतो, धावसंख्या 5, 2 बाद 5. 35चा गोलंदाजीचा वापरला जाणार नाहीये. आणि विशेष करून मीटिंग कमी घ्यायची. एडवर्ड उत्तनकर मीटिंग कमी करा, कारण आपल्याजवळ वेळ आता खूप कमी उरलेला आहे. टाइम जर बघितलं तर 6 वाजून 6 मिनिटं होत चाललेली आहेत आणि आता सेमीफायनलचा सामना आहे. आमचे राम भाऊ देखील आलेले आहेत, जे कमला विहारचं जे मैदान आहे त्याचे क्युरेटर आहेत ते भाई बरोबर. त्यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. सामन्याचं दुसरं शतक गोलंदाजी गोलंदाज डॅनी पावल्या येतोय. ज्या खेळाडूनं अगोदरचा एक सामना होता त्याच्यामध्ये 39 धावांची गरज 2 शतकामध्ये आणि 1 मॅन शो कामगिरी करून सेमीफायनल मध्ये ज्या खेळाडूने पोहोचवलं तो खेळाडू तो म्हणजे डॅनी पावल्या, ज्याने टोटल 37 धावा नॉट आउट केल्या होत्या क्वार्टर फायनल मध्ये. पहिला चेंडू बॅटची कट लागून चेंडू जातोय सेकंड स्लिपच्या दिशेनं. एक डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू 1 या धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 6 या धावसंख्येवर. मनोरी मास्टर संघ आणि मडवी मास्टर संघ सेमीफायनलचा सामना खेळतोय. पुन्हा एकदा आमचे सिरेन साहेबांचं देखील इथं आगमन झालेलं होतं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. पुन्हा चेंडू टाकला जातोय. पंच गजेंद्र पाटील यांच्याकडून वाईटचा इशारा येतोय. कावांतर धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या झाली ती 7. पुन्हा एकदा गोलंदाज डॅनी पावले आपल्या शतकातील पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू लाईक बिग हिट आहे. चेंडू बघूया अनिल याच्यावरून जातोय की काही. चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी सीमा रेषा पार. आणि या 4 धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती धावसंख्या पोहोचलेली आहे ती 11 या धावसंख्येवर. बघा पंचांबरोबर कोणताही वादविवाद करून घेऊ नका, कारण जे आपले 2 पंच आहेत तेच या पंचाचे सर्व भवितव्य या 2 पंचावर दिलं जाईल. कारण आपण बघतो की आपल्याकडे तिसरा पंच नाहीये, रिव्ह्यू नाहीये, त्याच्यामुळं अकरा धावसंख्येवर जाऊन पोहोचलेले. पुन्हा एकदा डॅनी पावले आपल्या शतकातील पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो बघूया कुठं लँड होतो बघायचंय. चेंडू जातो सीमा रेषा पार 6 या धावसंख्येसाठी. आणि या 6 धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 17 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेली आहे. तिथं मला वाटतं आमचे पाठीराखे चेंडू आणण्यासाठी खूप कमी आहे, तर मी त्यांना विनंती करतो पाठीराख्याने की चेंडू आणण्यासाठी जरा मदत करा. ठाकूर सर दुसरा चेंडू हवा आहे का? आलेला आहे, मॅच बॉल आलेला आहे. धावसंख्या पोहोचली ती 17 या धावसंख्येवर. सामन्याचं शतक चालू नंबर आहे ते दुसरं आणि धावसंख्या झाली ती 17. अमित सातारे वैयक्तिक 14 या धावसंख्येवर पोहोचला, त्याच्यामध्ये एक षटकार एक चौकार आहे. पुन्हा एकदा डॅनी पावले आपल्या षटकातली पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा चेंडू जातोय सीमा रेषा पार 6 या धावसंख्येसाठी. लगातार 2 चेंडू 2 षटकार येत आहेत. या 2 षटकाराच्या सहाय्याने एकूण धावसंख्या पोहोचलेली आहे ती 23 या धावसंख्येवर. 20 धावसंख्येवर अमित सातारे खेळतायत. बड्डे बॉय आहे बघा. पहिल्या सामन्यात 0 बाद झाला होता, दुसऱ्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली, तिसऱ्या सामन्यामध्ये तर अप्रतिम फलंदाजी करताना दिसतोय. सर बॉल द्यायचा आहे का ठाकूर सर? येस मॅच बॉल आलेला आहे, पण एक बॉल तिथं राखीव ठेवा तुमच्या जवळ. बघा संध्याकाळ बॅड लाईट होत चाललेली आहे, जास्त वेळ जर गेला तर प्रॉब्लेम दोन्ही संघांना होईल.
पुन्हा एकदा डॅनी पावले आपल्या षटकातील पुढचा चेंडू, धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा ऑफ साइडच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. बघूया संतोष रुके आणि चेंडू मला वाटतं क्षेत्ररक्षण करता वेळेस थोडे चुकलेले आहेत आणि धावसंख्या चौकारासाठी चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेनं आणि चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 27 या धावसंख्येवर. पहिलं शतक अप्रतिम एडवर्ड उत्तनकर यांनी टाकलं तर फक्त 5 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर डॅनी पावले यांनी आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, 5 चेंडूवर 22 धावा आलेल्या आहेत. त्याच्यामधील अमित साताडे यांनी 24 धावा केलेल्या आहेत आतापर्यंत. 7 चेंडूला तो सामोरे धावून 2 षटकारातून चौकाराच्या साहाय्याने 24 धावसंख्येवर खेळतोय. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेच्या साहाय्याने टोटल धावसंख्या पोहोचली ती 28 या धावसंख्येवर. 28 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा डॅनी पावले आपल्या षटकातील पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातो. बघूया चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी, कंपाऊंडच्या त्या साईडला जातोय. याचा अर्थ की चेंडू 6 या धावसंख्येसाठी जातोय आणि या 6 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 34 या धावसंख्येवर. तब्बल 29 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. जरा बघा मीटिंग घेऊ नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. तर बॅड लाईट होईल आणि बॅड लाईट झाल्यानंतर जो येणाऱ्या फलंदाजीमध्ये थोडा प्रॉब्लेम होईल. सामन्याचं तिसरं शतक गोलंदाजीसाठी गोलंदाज फ्रान्सिस पार्लेकर याच्या हातात चेंडू सोपवला जातोय. कॅप्टन एडवर्ड उत्तनकर आणि सहकारी खेळाडूंकडून. कोली आगरेकता समाज मंडळ मुंबई त्याच्यातील ही 14वी स्पर्धा आपण शिंपोली गावाच्या या मैदानावर खेळवली जाते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला गेलेला आहे. मोठे फटके इथं सातारा याच्या बॅटीतून आल्यामुळे आता स्ट्राईकवर मात्र फलंदाज प्रमोद पाटील आहे आणि नॉन स्ट्राईकवर सातारे ज्यांनी 30 धावा 8 चेंडूवर केले, 3 षटकार आणि 2 चौकाराच्या साहाय्याने. जे टोटल बघा 26 धावा त्यांनी फक्त चौकार आणि षटकाराच्या साहाय्याने केलेले आहेत. पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न स्वतः इथं झेल पकडण्यासाठी स्वतः फॉलो थ्रू मध्ये फ्रान्सिस येतोय. फलंदाज इथं बाद होतोय प्रमोद पाटील आणि त्याची जागा घेण्यासाठी लगेचच नवीन फलंदाज येतोय. तो 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तो म्हणजे राहुल हा फलंदाज आलेला आहे. स्ट्राईकवर इथं राहुल याला बघतोय, ज्याने अगोदरच्या 2 सामन्यामध्ये 2 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला खेळाडू आहे. फ्रान्सिस पार्लेकर टू राहुल, दोन्ही फलंदाज बघा, एक मॅन ऑफ द मॅचचा गोलंदाज, एक मॅन ऑफ द मॅचचा फलंदाज देखील आपल्या समोर बघतोय. पुढचा चेंडू अकुल टप्प्याचा चेंडू, त्याला बरोबर समाचार घेतलेला आहे. चेंडू पाठवला, एक आपण बघितले की तिथं एक पॅव्हेलियन बनवले, त्याच्यावरून 6 या धावसंख्येसाठी चेंडू जातोय. चेंडू दुसरा असेल तर द्यायचा आहे. जे 7 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 40 या धावसंख्येवर. 3 बाद 40 धावा. सामन्याचं तिसरं शतक मैदानावर चालू आहे. तुझ्या सेमीफायनल सामन्यामध्ये भरपूर धावा इथं बघायला मिळणार आहेत. मड बी संघ खूप फॉर्म मध्ये. पुन्हा एकदा बिग हिट आहे. क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली आहे, मात्र क्षेत्ररक्षकाच्या वरून फक्त क्षेत्ररक्षक बघत राहिलेला आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार 6 या धावसंख्येसाठी. चांगली फलंदाजी इथं राहुल यांच्या बॅटीतून होताना दिसते. बघा तुम्ही चेंडू बघा कुठे लँड झालेला आहे. मला वाटतं चेंडू जातोय आउट ऑफ जे कंपाऊंड आहे त्याच्या. 7 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 46 या धावसंख्येवर.
पुन्हा आता फ्रान्सिस पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाल्यानंतर लगातार 2 चेंडूवर 2 षटकार आलेले आहेत. पुन्हा एकदा बेगेड आहे, क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली आहेत, पण क्षेत्ररक्षकाच्या वरून पुन्हा चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. लगातार 3 चेंडूवर 3 षटकार आलेले आहेत राहुल यांच्या बॅटीतून. नाही मॅच बॉल आलेले आहे बघा. इथं मी सांगितल्याप्रमाणे की जे मला वाटतं आमचे पाठीराख आहेत त्यांना खूप मेहनत करावी लागते बॉल आणण्यासाठी, कारण इकडचे जे ग्राउंड आहे दोन्ही कडे आपण बघतोय की इथं आता मात्र चांगली कमबॅक गोलंदाजी. मात्र यष्टीरक्षकाला चकून चेंडू जातो. लेग बायचा इशारा पंच ठाकूर सरांकडून. 1 या धावेचा या 1 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 53 या धावसंख्येवर. बघा पहिल्या चेंडूवर इथं झेलबाद झाला होता. दुसऱ्या तिसरा आणि चौथा चेंडू षटकारासाठी आणि 5वा चेंडू 1 धाव. पुन्हा एक बिगीड आहे, क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली येतोय. मात्र किशोर याचा दिवस नाहीये, आजचा दिवस किशोरचा नाहीये, कारण आतापर्यंत त्याच्याकडून भरपूर झेल सुटले गेलेले आहेत सकाळपासून आणि जीवदान मिळते. राहुल यांना 2 धावा देखील मिळत आहेत. 3 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 55 या धावसंख्येवर. आता शेवटचं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज संतोष रुके शेवटचं शतक घेऊन येतोय. स्ट्राईकवर आपण बघतोय अमित सातारे, नॉन स्ट्राईकवर राहुल. जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. संतोष यांचा पहिला चेंडू ऑन साइडला खेळवला जातोय. हो, अनिल यांच्याकडून थोडं खराब क्षेत्ररक्षण होते, मात्र 1 धाव मिळते आणि 1 धावेच्या साह्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 56 या धावसंख्येवर. धावसंख्या 56 झालेली आहे. 4 ओव्हरची मॅच आहे आणि धावसंख्या बघा 56 वर पोहोचलेली आहे. हायेस्ट स्कोर जर बघायला गेलं तर मड संघाने 69 धावा केल्या होत्या. पुन्हा एकदा चेंडू बघूया, अप्रतिम असा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने षटकार येतोय. काय जबरदस्त इथं फलंदाजी होताना दिसते राहुल यांच्याकडून आणि धाव संख्या पोहोचलेली आहे ती 62 या धावसंख्येवर. राहुल वैयक्तिक 6 चेंडूला सामोरे जाऊन 26 धावा केलेल्या आहेत आणि अमित सातारे यांनी 9 चेंडूला सामोरे जाऊन 31 धावा. म्हणजे बघा टोटल 2 फलंदाजामध्ये 57 धावा झालेल्या आहेत. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू ऑन साइडला उडवला जातोय. चेंडू जातोय डीप बिग मिड वेगच्या वर डबल. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव बघूया नाही. एकाच धावेवर समाधान आहे तिथं. दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत, त्याच्यामुळे धोका पत्कारून घेत नाहीये. 1च धाव मिळते या 1 धावेच्या साहाय्याने. धाव संख्या पोहोचली ती 63 या धाव संख्येवर. अमित 9 चेंडूला सामोरे जाऊन 2 चौकार आणि 3 षटकाराच्या साहाय्याने 31 धाव संख्येवर खेळतोय. पुढचा चेंडू आणि गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होते की काय बघायचंय आणि हे चेंडू जातोय 4 या धाव संख्येसाठी लॉंग ऑफच्या दिशेने. धाव संख्या झाली ती 67 धाव संख्या झालेली आहे. पुन्हा एकदा आता मात्र चांगल्या ब्लॉक होल्डवर चेंडू टाकला होता. राहुल हा फलंदाज इथं धाव बाद होतोय. आता चांगली फलंदाजी करून इथं बाद होतोय, कारण त्यांनी 27 धावा आपल्या फलंदाजीमध्ये केल्या होत्या. 7 चेंडूला तो सामोरे गेला. षटकार 4 षटकाराच्या साहाय्याने तो 27 धाव संख्येवर इथं बाद होतोय. काय जबरदस्त फलंदाजी केली होती. 67 धावा. शेवटचा बॉल संतोष रुके यांचा आणि बॅटची कट लागून चेंडू जातोय फर्स्ट स्लिपच्या दिशेने. 1 या धाव संख्येसाठी 68 धावेवर रोखलेलं आहे आणि 69 धावेचं टार्गेट 4 षटकामध्ये मनोरी मास्टर्सच्या संघासमोर जिंकण्यासाठी ठेवलेलं आहे. बघा लगेच सामन्याला सुरुवात होईल, तोपर्यंत थोडा आवाज आमचा डीजे वाजवणारा हेमंत आपल्याला थोडी सुमधुर गाणं ऐकवेल.
आणि ती जास्त होऊ नये म्हणून प्लीज जास्त बॅड लाईट होणार आहे याच्यावर जर पंच आणि खेळाडूंना देखील लक्ष द्या. सामन्याला सुरुवात करा. 69 धावेचं टार्गेट आहे, म्हणजे प्रत्येक शतकामध्ये जर तुम्हाला करायचे असतील तर 17 धावांची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. म्हणजे जी कामगिरी सातारे आणि राहुल यांनी केली ती तुम्हाला त्याच्यामधील 2 फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. सामन्याला सुरुवात झालेली आहे. स्ट्राईकवर फ्रान्सिस पार्लेकर, नॉन स्ट्राईकवर एडवर्ड उत्तनकर हे 2 सलामीवीर आलेले आहेत. पहिलं शतक सुभाष नाईक यांच्या हातून हाताळले जाते. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर एक बिग हिट आहे. चेंडू जातोय आणि सीमारेषा पार गेलेले. बघूया टप्पा एक मला वाटतं झेल सुटतोय आणि चेंडू जातोय. दत्ता ठाकूर सरांचा इशारा 6 या धाव संख्येचा. पहिल्या चेंडूवर षटकार येतोय. धन्यवाद विजय. या सत्कार आणि फ्रान्सिस पार्लेकर यांनी आपलं 6 धावसंख्येने श्री गणेशा केलेले आहे आणि संघाला देखील पोहोचले 6 या धावसंख्येवर. एक बिग हिट मोठे फटके मारावे लागतील कारण एक दुहेरी फटका धावांची गरज नाहीये. सावकार षटकार मारावे लागतील. प्रत्येक षटकारामध्ये तुम्हाला कमसे कम 2 षटकार 3 षटकार मारावे लागतील असं हे समीकरण असं टार्गेट तुमच्या समोर ठेवलेलं आहे. मडबी मास्टर्स या संघानं पुन्हा एकदा गोलंदाज सुभाष नाईक. पुन्हा चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि बॉल मध्ये येस बॅटला लागून चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. एक धाव मिळते. या एक धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 17 या धाव संख्येवर. 7 या धाव 17 ने 7 या धाव संख्येवर 7 धाव संख्या झालेली आहे. सुभाष नाईक पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. एसटी रक्षक प्रदीप चांगली कामगिरी करतोय आपल्या बी मास्टर्स मड या संघासाठी. सुभाष नाईक एक जबरदस्त गोलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतो. फ्रान्सिस पार्लेकर. सुभाष नाईक याचा पुढचा चेंडू ऑन द राईज इथं पुढे येऊन 2 स्टेप पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. शतरक्षक चेंडू जवळ जातोय. एक धाव मिळणार आहे. या एक धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 8 या धाव संख्येवर. 8 धाव संख्या झालेली आहे. नॉन स्ट्रायकर फलंदाज एडवर्ड उत्तनकर स्ट्राईकवर येतोय. धाव संख्या 8 याचा अर्थ की 20 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे. सुभाष नाईक यांचा पुढचा चेंडू. पुढचा चेंडू देखील मारण्याचा प्रयत्न मात्र बघूया. यस एडवर्ड उत्तनकर आपलं विकेट बहाल करतोय सॅक्रिफाईस करतोय आणि त्याला माहिती आहे की आपल्या या फलंदाजीने जास्त धावा येणार नाहीये. येणाऱ्या फलंदाजाला इथं संधी दिली जाते. तो म्हणजे डॅनी पावल्या या फलंदाजाला इथं आता त्यांनी संधी म्हणजे त्याचं विकेट पण समर्पण त्यांनी केलेलं आहे डॅनी पावल्या या फलंदाजासाठी. धाव संख्या 8. एक फलंदाज बाद 8 धाबा. पुन्हा आता शेवटचा चेंडू टाकण्यासाठी येतो तो गोलंदाज सुभाष नाईक. सुभाष नाईक टू फ्रान्सिस पार्लेकर. राईट हॅमवर द विकेट मारा. पुन्हा एकदा चेंडू. चेंडू खूप मोठा उंच उडाला जातोय आणि चेंडू आणि बघा मला वाटतं 6 या धावेचा इशारा येतोय. तिथे मला वाटतं आमचे पाठी राखेत त्याच्याकडून 6 या धाव संख्येचा इशारा आलेला आहे. कारण मला वाटतं राहुल याच्या पायाचा किंवा त्याचा मला वाटतं कोणता तरी बॉडीचा पार्ट त्या कंपाऊंडला लागलेला आहे. त्याच्यामुळे 6 या धाव संख्येचा इशारा सतीश भाऊ तिथं उभे त्याच्याकडून आलेला आहे आणि या 6 धावेच्या साहाय्याने पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धाव संख्या झाली ती 14.
थँक्यू हेमंत भाऊ, चांगली गाणी आपल्या समोर इथं तुम्ही वाजवतायत, कारण कोली अग्रिकता समाज मंडळाची स्पर्धा आहे आणि खरंच अशीच गाणी हवी आहेत आपल्या. टॉप सॉन्ग, हिप सॉन्ग, रॉप सॉन्ग नको आहे, कोली आणि आगरी गाणी वाजवायचा प्रयत्न करा. मात्र दुसरं शतक प्रमोद पाटील गोलंदाज आलेले, स्ट्राईकवर डॅनी पावल्या, पहिल्या मॅचचा हिरो. पहिला चेंडू टाकला जातोय आणि पंचांचा इशारा येतोय, व्हाईटचा एक अवांतर धावसंख्येने धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. बघा सोमनाथ काहीतरी मला वाटतं पंचांबरोबर वादविवाद करून घेतोय, पण गोलंदाज प्रमोद पाटील यांनी देखील त्याला इशारा दिलेला आहे की चेंडू थोडा बाहेरच होता म्हणून. कारण आम्ही जे बसलेले होते समोर नाहीये, थोडं आमच्या आपण इथून काही करू शकणार नाहीये. पुन्हा एकदा चेंडू टाकला जातोय, पुन्हा वाईटचा इशारा येतोय पंचांचा. 2 लगातार चेंडू वाईट टाकलेले आहेत. 11 आता बघा 18 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 53 धावा काढायच्या आहेत. 18-53 असं गणित आलेलं आहे. 2 लगातार चेंडू वाईट आलेले आहेत. डॅनी पावल्या हा फलंदाज तर फलंदाजीसाठी तयार होतोय. प्रमोद पाटील यांचा पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू टाकला जातोय लेग साईडच्या दिशेनं. पुन्हा पंच पाटील सरांकडून इशारा आहे तो व्हाईटचा. 3 लगातार चेंडू वाईट टाकलेले आहेत. मला वाटतं हे प्रेशर आहे, कारण डॅनी पावलं या फलंदाजाला थोडे समोर मला वाटतं गोलंदाजी करता वेळेस थोडे प्रमोद पाटील. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र झेल पकडला जातो, सुटला होता. मला वाटतं खाली देखील थोडा चेंडू गेला होता, मात्र इथं फलंदाज इथं बाद होतोय. रितेश या क्षेत्ररक्षकाने झेल पकडलेला आहे आणि इथं दुसरा नंबरचा फलंदाज मनोरी मास्टर्स या संघाचा बाद झालाय, तो म्हणजे 17 या धावसंख्येवर. मग बघा थोडं वेळ जातोय, टीम मिटिंग घ्यायची नाहीये. डोंट टेक द टीम मिटिंग प्लीज. आपल्याजवळ वेळ खूपच कमी आहे, कारण हा सत्र संध्याकाळचा सत्र चालू आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅड लाईट देखील होणार आहे थोड्याच वेळात. त्याच्या अगोदर जर सामना चांगल्या सूर्यप्रकाशामध्ये संपला तर दोन्ही संघांना आणि आयोजकांना देखील कोणता त्रास होणार नाही याची देखील कृपया लक्ष, त्याच्या देखील तुम्ही थोडं लक्ष द्या. चेंडू बॉल आणि बॅट मध्ये पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये. एसटी रक्षक प्रदीप यांच्याकडून पुन्हा गोलंदाज प्रमोद पाटील यांना चेंडू दिला जातोय. धावसंख्या रोखून ठेवली ती 17 या धावसंख्येवर. स्ट्राईकवर संदीप फलंदाजीसाठी. फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूला एक बिग हिट आहे. बघूया क्षेत्ररक्षक तिथं अमित गावडे सातारे यांच्या हातात चेंडू जातोय आणि नंबर 3चा फलंदाज देखील इथं बाद होतोय संदीप कोळे. पुन्हा एकदा प्रमोद पाटील. चांगला चेंडू. पुन्हा एकदा बघा चेंडूचा झेल पकडला जातो आणि नंबर 4चा फलंदाज इथं बाद होतोय आणि याचा अर्थ की मनोरीचा संघ थोडा असं मला वाटतंय प्रेशर खाली येतोय. चांगले चांगले फलंदाज आहेत आता बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा प्रमोद पाटील. आपल्या शतकातली पुढचा चेंडू दिगंबर कोळे यांना. पुन्हा एकदा चेंडू जातो बघा सातारे याच्या हातात आणि एस इथं हायट्रिक झालेली आहे. 3 चेंडूवर लगातार 3 फलंदाजांना इथं बाद केलेले. हायट्रिक नोंदवली गेलेली प्रमोद पाटील यांच्याकडून.
पुन्हा एकदा बघूया प्रमोद पाटील या चेंडूवर बात करतो की काय फलंदाजाला येस इथं बघूया चेंडू उडाला जाईल पण चेंडू जरा धर्मेंद्र यांच्यावरून चेंडू जातोय रोशन सॉरी मंगेश यांच्याजवळ 1 या धावसंख्येसाठी आणि 1 या धावसंख्येने मला वाटतं धावच काढलेली नाहीये. इथं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे प्रमोद पाटील आहे ना नंदू यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे प्रमोद पाटील आहे ना ते सामना संपल्यानंतर त्यांनी घेऊन जायचंय. 12 बॉल आणि धावांची गरज आहे. 52 धावा काढायच्या आहेत म्हणजे 36 मला वाटतं कम से कम प्रत्येक शतकामध्ये 4 सामन्याचं तिसरं शतक गोळींसाठी गोलंदाज मंगेश येतोय. मंगेश कोळी हा गोलंदाज आलेला आहे. स्ट्राईकवर फ्रान्सिस पार्लेकर नॉन स्ट्राईकवर पहिला चेंडू बघूया कुठं लँड होतोय चेंडू जातोय चांगलं क्षेत्ररक्षण तिथं रोशन यांच्याकडून झालेलं आहे. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेला धावतायत आणि ती देखील दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. एकूण धावसंख्या पोहोचली ती 19 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा फ्रान्सिस पार्लेकर वैयक्तिक 16 या धावसंख्येवर खेळतोय. 2 षटकार त्याने आतापर्यंत मारलेले आहेत पण त्याला गरज आहे ती त्याच्या पार्टनरशिपची. चांगला चेंडू इथं बघा थोडा फेस मध्ये त्यांनी बदल केला थोडा फास्ट पद्धतीचा चेंडू टाकला. 1 या धावसंख्येसाठी डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. या 1 धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 20 या धावसंख्येवर. खूप कठीण टार्गेट झालेलं आहे कारण 10 बॉलामध्ये 49 धावा काढायचे आहेत. हे चित्र अगोदरच्या सामन्यामध्ये होतं त्याच्यामध्ये 39 धावा 10 चेंडू मध्ये करायच्या होत्या त्या डॅनी पावले यांनी केल्या होत्या. पुन्हा चेंडू जातोय बघूया रोशन भगत त्या चेंडूच्या खाली आहे. आता मात्र इथं फलंदाज फ्रान्सिस पार्लेकर देखील इथं बाद होतोय. धाव संख्या झालेली आहे टोटल 28. 41 धावा काढायच्या 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज धर्मेंद्र शेवटचं शतक टाकण्यासाठी तयार होतोय. चेंडू जातो ऑनच्या दिशेने पण तिथं अमित सातारे तयार आहे. 1 या धावसंख्येसाठी दोन्ही फलंदाज आपल्या सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत. हा सेमीफायनलचा सामना असं म्हणावं लागेल की एकतर्फी होत चाललेला आहे कारण मनोरी मास्टर संघ थोडा प्रेशर खाली येतोय. दरम्यान पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू पायाला लागतोय. दयानंद याचा तिथंच राहतो. यष्टीरक्षक पुन्हा चेंडू पकडून देतोय. गोलंदाज धर्मेंद्र गोरायबी सॉरी मास्टर मडबी या संघाचा गोलंदाज धर्मेंद्र गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज येतोय. पुन्हा चेंडू बघा मला वाटतं चेंडू पडण्याच्या अगोदरच बॅट फिरवला जातो. दयानंद यांच्याकडून बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. यष्टीरक्षक प्रदीप यांच्याकडून पुन्हा चेंडू दिला जातोय. धावसंख्या 29. आता मात्र ऑफ साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाहीये. सुभाष नाईक पोहोचतोय की बॉल पुन्हा पहिला पोहोचतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार 4 या धावसंख्येसाठी. चौकार येतोय.
आणि चौकाराच्या साहाय्याने असं मग टार्गेट थोडं असं म्हणा की थोडं कमी झालेलं आहे, पण एवढं कमी नाही आहे की सामना मनोरी मास्टर संघ जिंकेल एवढं. आता 2 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. फक्त औपचारिकता उरलेली आहे मनोरी या संघासाठी, एवढंच राहिलेलं आहे. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेनं सुभाष नाईक पुन्हा एकदा आपल्या समोर दिसत आहेत. चेंडू त्याच्यावर जळून जातोय, तिथं शतरक्षण केलं जातं 1 या धावसंख्येसाठी आणि धावसंख्या पोहोचलेली आहे ती 34 या धावसंख्येवर. आता फक्त 1 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आता सामना मला वाटतं 101% मास्टर बी मड या संघाने जिंकलेला असं म्हणावं लागेल. उद्याच्या होणारा सामना पहिला मालवणी ए वर्सेस बंदर पाकाडी. येस, पंचांचा इशारा बाईटचा येतो, एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 35 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा धर्मेंद्र आपल्या षटकातील पुढचा चेंडू. इथं सामना संपलेला आहे आणि मनोरी मास्टर संघ इथं पराभूत झालेला आहे मड मास्टर बी या संघाकडून आणि सामना जिंकलाय तो मास्टर बी या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन मास्टर बी या संघाला, मड मास्टर बी या संघाला. आणि इथं सामना संपलेला आहे असं दिसते आपल्याला. आपण मास्टर बी या संघ फायनल मध्ये इथं त्यांचा प्रवेश झालेला आहे. हेलो 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 साइमन, इधर आने का. साइमन स्टेज के पास आने का. शिंपोलीच्या सर्व पाठीराकडे विनंती केली जाते उद्या सकाळी 9 वाजता इथं तुम्ही हजर राहायचंय. आणि उद्या बघा 10वी 12वीचा देखील सत्कार बाकी आहे, तर लवकरच या. आणि